हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवेलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवेलकर आणि डॉक्टर जानकी संटूक. चॅप्टर 9, भाग 14. चिंतन ज्ञानाला विवेकात का परिवर्तित करते? चिंतनाने कृती का बदलते? सतत विचार करण्याने एखाद्याच्या स्वभावाच्या ढाच्यात बदल होतो. कृतीचा कालक्रम म्हणजे वासनांमुळे विचार, विचारांमुळे इच्छा, इच्छेमुळे कृती, वासना, इच्छा, कृती. सगळ्या कृती वासनांपासून येतात. वासनांचं पहिलं प्रगटीकरण म्हणजे विचार. विचारांचा लाव्हा जेवढा तीव्र तेवढी कृती जोरदार. त्याच विषयी वारंवार विचार केल्याने तो विचार मजबूत होतो, त्याची सवय बनते. चिंतन म्हणजे पण वारंवार केलेले विचार. तरी सुद्धा ते केवळ वारंवार केलेले विचारच नसतात, ती पुनरावृत्ती सूक्ष्म स्तरावरची असते. बुद्धीची पुनरावृत्ती मनाच्या पुनरावृत्तीसारखी नसते. चिंतन म्हणजे जाणीवपूर्वक केलेली पुनरावृत्ती, कॉन्शियस डेलिबरेट रिपिटेशन. त्यामुळे मनाने वर्षानुवर्ष बाळगलेल्या विचारांना बुद्धी काही महिन्यातच प्रतिकार करते. वर्षानुवर्षाच्या सवयी काही महिन्यातच बदलतात. आदी शंकराचार्य आत्मबोधात त्याचं उदाहरण देतात. ते सांगतात, कितीही जुना किंवा गडद अंधकार असला तरी ज्या क्षणी एखादा दिवा आणतो प्रकाश पसरतो. काही लोकांच्या मते सवय बदलायला 21 दिवस लागतात. ते काहीही असो, वस्तुस्थिती सांगते की बुद्धी वापरल्यावर जुन्या सवयी व कल्पना बदलू शकतात. जेव्हा नवीन विचार पूर्वीच्या विचारापेक्षा जास्त शक्तिमान होतो, तेव्हा तो कृती पुढे चालवतो. ही नवीन इच्छा निर्माण होणे, हे नवे ज्ञान संपादन करणे म्हणजे चिंतनाचा परिणाम असतो.